नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. सायली मुद्दाम सचिनला अडवते आणि त्याला काही प्रश्न विचारू लागते. खरं तर तो खरं बोलतोय की खोटं बोलतोय याची तिला पडताळणी करून घ्यायची असती आणि तिच्या अंदाजाप्रमाणेच बरोबर सचिन सगळ्या प्रश्नांची उलटपुलट उत्तरं देऊ लागतो. सायली जसजसे त्याला प्रश्न विचारत जाते तसतसं तो एक एक नवीन खोटं बोलत जातो आणि त्यामुळे सायलीसमोर उघड होतं की हा सगळा खोटं बोलत आहे. अगोदर तर म्हणे की तो इंटरनेटवरती त्याने जाहिरात दिली होती, त्याच्यामुळे साक्षीची आणि तिची ओळख झाली. नंतर म्हणतो माझ्या एका मित्राकडून मला तिचा नंबर मिळाला, मग माझी मैत्री झाली. असे नवीन नवीन तो कारणं देऊ लागतो. सायली म्हणते मला इतकं कळत नाही इंटरनेटवरचं, पण तरीसुद्धा इतकं नक्कीच कळतं की तुम्ही हे सगळं खोटं बोलताय. कारण स्वतःच दिलेली ॲड स्वतः डिलीट का कराल तुम्ही? कारण ज्या ॲडमुळे तुम्हाला साक्षी शिकरेसारखा फायनान्सर मिळाला आहे, तुम्ही ती ॲडच डिलीट करून टाकली आणि फायनान्सर मिळाल्यानंतर तुम्ही तुमचा बिझनेसही चेंज केला. असं कसं होऊ शकतं? तुमच्या डोळ्यांमधून मला स्पष्ट दिसतंय की तुम्ही हे सगळं खोटं बोलताय आणि उत्तर देताना तुमची जी धांदल उडाली आहे ना, त्याच्यावरून स्पष्ट कळतंय. आता सचिन पुन्हा पुन्हा तिला तेच पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र सायलीच्या सगळी गोष्ट लक्षात आलेली असते. आता इकडे प्रिया मुद्दाम अस्मिताला जाळ्यात ओढण्यासाठी जाते आणि त्याला ती कशी बरोबर आहे हे सांगू लागते. तुला माहिती आहे का, तू अगदी योग्य निर्णय घेतला आहे. सचिन भाऊजींना तू खरंच माफ केलंस ना, खरंच खूप चांगलं झालं आहे. कारण कसं, तू आणि तुझा भाऊ अश्विन अगदी सारखे आहात. आता अस्मितालाही वाटतं घरामध्ये ही एकटीच आहे की जी माझ्या बाजूने बोलती आहे, पण मग ही खरं बोलती की खोटं बोलती आहे, हिच्यावर विश्वास ठेवावा की नको? नाही, नकोच. त्यापेक्षा हिच्याशी काही न बोलेलंच बरं. आता प्रिया पुन्हा तिच्याशी बोलू लागते. अगं, अश्विननी कसं माझ्या सगळ्या चुका पोटात घातल्या, तसं तू सुद्धा सचिनच्या सगळ्या पोटात चुका घातलेल्या आहेस आणि त्याच्यामुळेच तुम्ही दोघं भावंडांना अगदी बरोबर आहात. आणि मला कळतंय ना सचिनमध्ये किती बदल जाणवतोय. आता अस्मिता तिच्याशी बोलायचं टाळते आणि तिला सांगते की ऐक ना, मला या विषयावरती काहीच बोलायचं नाही आहे. तू एक काम कर, सचिनला आतमध्ये जरा पाठवून देतेस का? कारण मी जर हा निरोप दुसऱ्या कोणाला दिला ना, तर त्याच्यापर्यंत तो निरोप जाणारच नाही. त्याच्यामुळे तुला सांगते. आता प्रिया मनातून खुश होते आणि विचार करते की अस्मिताला माझ्या बाजूने वळवण्यासाठी अजूनही चान्स गेलेला नाही आहे. आता इकडे अर्जुन त्या गाडीवाल्याशीच वादावादी करतो आणि चैतन्य दोघांचेही वाद मिटवतो आणि शेजारच्या बर्फाच्या गाडीवरून बर्फाचा गोळा घेऊन येतो. त्याच्या डोक्यावर ठेवतो आणि म्हणतो की जरा डोकं शांत ठेव तुझं. काय झालं आता मला जरा सांगशील का? तेव्हा अर्जुन म्हणतो नाही, मी काही सांगायला गेलं ना की तू मलाच दोष देशील आणि पुन्हा सगळी चूक माझीच ठरेल. तेव्हा चैतन्य म्हणतो अरे असं काय करतोय? तू मला सांगितलं नाही तर मला कसं काय कळणार आहे? तेव्हा अर्जुन त्याला सायली काय म्हणाली ते सगळं सांगतो. म्हणजे जर तिच्यापासून एखादी गोष्ट लपवली तर ती सरळ संसार मोडेल असं त्याला म्हणालेली असते. मग चैतन्य म्हणतो असं म्हणाली सायली बहिणी, मग तू माझं जर ऐकशील का? मी जसं म्हणतोय ना तसंच कर अगदी. आत्ताच्या आत्ता घरी जा आणि सायली बहिणीला सगळं काही सांगून टाक. अर्जुन म्हणतो नाही, अजिबात नाही. म्हणजे पुन्हा तिने माझ्यावरती चिडायला हवं आहे का? अरे, तिच्या डोळ्यांनीच मी अख्खा अर्धा मेला होईल. त्यामुळे मी माझ्या पद्धतीने बघतो कसं हँडल करायचे ते. तू आता मध्ये पडू नकोस. आता इकडे सायली प्रियाच्या फॅशन डिझायनिंगच्या कॉलेजला कॉल करते आणि तिला प्रियाबद्दल काही माहिती मिळते का हे तिला तपासून पाहायचं असतं. तसं ती तिथल्या मॅनेजरशी बोलून घेते, पण ते सांगतात की आम्ही अशी कुठल्याही स्टुडंटची माहिती देऊ शकत नाही. तेव्हा सायली म्हणते तसं मला एका व्यक्तीची माहिती अशासाठी हवी होती की ती गेले 3 वर्ष सांगते की तुमच्या कॉलेजमध्ये शिकते आणि मला असा संशय आहे की ती तुमच्या कॉलेजच्या नावाचा गैरवापर करते. तिचं म्हणजे तुमच्या कॉलेजचं आयडेंटिटी कार्डसुद्धा तिच्याकडे आहे. तेव्हा तो मॅनेजर म्हणतो असं असेल तर मी चेक करतो आणि मग तो चेक करू लागतो. पण तितक्यात कल्पना प्रियाला सांगते की तू जरा सायलीला खाली बोलून आणतेस का? तेव्हा प्रिया सायलीच्या रूमकडे जायला लागते. त्यावेळेस त्या मॅनेजरने सगळे चेकिंग केलेलं असतं आणि सायलीला ते सांगतात की अशी कुठलीही व्यक्ती आमच्या कॉलेजमध्ये गेल्या 3 वर्षापासून नाही आहे.
मग तेव्हा सायली म्हणते, अहो पण तुमच्याच कॉलेजचं आयडेंटिटी कार्डसुद्धा तिच्याकडे आहे आणि रोल नंबरसुद्धा आहे. तेव्हा ते मॅनेजर रोल नंबर ज्याचा आहे त्या मुलीचं नाव सांगतात आणि सायली त्यांना ते आयडेंटिटी कार्डचा फोटोसुद्धा पाठवते. त्यावरून ते लगेच सांगतात की हा फोटो बनावट आहे, कारण आमच्या कॉलेजचा लोगोच त्या आयडेंटिटी कार्डवरती नाही आहे. आता यांचं बोलणं चालू असतं, तितक्यात प्रिया तिथे येते आणि सायली लगेच बोलणं थांबवते. प्रिया म्हणते, काही महत्त्वाचा कॉल चालू होता का? तेव्हा सायली म्हणते, हो महत्त्वाचंच बोलणं चालू होतं. तू कशाला आली आहेस? जा इथून तू. आणि मग प्रिया निरोप देऊन सायली दरवाजा बंद करून घेते. आता इकडे सायली त्या मॅनेजरला म्हणते की तुम्ही लेखी देऊ शकता का की ही व्यक्ती तुमच्या कॉलेजमध्ये कधी शिकायला नव्हतीच म्हणून. तेव्हा ते मॅनेजर तयार होतात. आमच्या कॉलेजच्या नावाचा जर कोणी गैरवापर करत असेल ना, तर आम्ही तुम्हाला नक्कीच सहकार्य करू आणि ते लेटर मी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाठवतो, असंही ते सांगतात. सायली आता तशीच म्हणते, प्रिया तू कितीही फसवेगिरी केलीस ना, तरी सत्य एक ना एक दिवस सर्वांसमोर येणारच होतं. तुझी आता सगळ्या बाजूनी अशी कोंडी करू की तुला तोंड वरती काढायला जागाच उरणार नाही. आता इकडे सचिन मुद्दाम अस्मिताशी नाटकी बोलू लागतो, कारण त्याला पैसे हवे असतात. तो अस्मिताला म्हणतो, अगं बघ ना, मी किती कमनशिबी बाप आहे, माझ्या मुलासाठी मला काही घेतासुद्धा येत नाही आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, अरे पण मी तुला क्रेडिट कार्ड दिलं होतं माझं, ते काय झालं? तेव्हा सचिन म्हणतो, अगं ते क्रेडिट कार्ड ना, ते साक्षीने पाहिलं आणि तिने ते तोडून टाकलं. खरं तर तुला हे सांगतानासुद्धा मला खूप लाज वाटते आहे आणि तुझ्याकडून पैसे घेणंसुद्धा मला अजिबात पटत नाही आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, त्याचा अजिबात तू विचार करू नकोस. हे घे माझं डेबिट कार्ड. तुला हवे तितके पैसे तू याच्यातून उडव. हवं तर मी डॅडला आणखी पैसे याच्यामध्ये टाकायला सांगते. तेव्हा सचिन आढेवेढे घेतो, पण डेबिट कार्ड मात्र त्याच्याकडे घेतो आणि खोटंच तिला तो जवळ घेतो आणि मनात म्हणतो की सध्या मला ना या अस्मितासारख्या मूर्ख बाईचीच गरज आहे, कारण साक्षीसारखी स्मार्ट मुलगी आता सध्या तरी काही कामाची नाही आहे. कारण तिला 10 लाख मागितले तर तिने मला फक्त 5 लाख दिले आणि त्याच्यासाठी सुद्धा किती काही ताणवलं. आता इकडे सायली आणि अर्जुन दोघांचीही चर्चा चालू असते. आता अर्जुनला वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन असतं, मात्र सायली समजते की त्याने अस्मिताचं टेन्शन घेतलेलं आहे. सायली त्याला विचारते की तुम्हाला वंदना जाधवबद्दल काही माहिती मिळाली का? तेव्हा अर्जुन सांगतो की नाही ना, तशी काहीच माहिती मिळाली नाही. आता तितक्यात अर्जुनला एक कॉल येतो, तो म्हणजे त्या वंदना जाधव यांचा असतो. आता सायली त्यांच्याशी बोलते आणि म्हणते की प्रिया म्हणजेच बबली लोखंडेबद्दल आम्हाला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा ती वंदना जाधवसुद्धा त्यांना सगळं मनमोकळेपणाने सांगायला तयार होते. ती सध्या कर्जतमध्ये असते, पण त्या बबलीबद्दल जे काही सांगायचं असेल ना, त्यासाठी मी जगाच्या पाठीवर कुठेही यायला तयार आहे, असं ती म्हणते आणि उद्याच त्यांची भेटायची मीटिंग फिक्स होते. आता फोन ठेवल्यानंतर सायली सांगते की माझ्याकडे सुद्धा एक खूप मोठी प्रियाच्या विरोधामध्ये बातमी लागलेली आहे. प्रियाने फॅशन डिझायनिंगचा कुठला कोर्स केलाच नाही आहे, ती त्या कॉलेजला कधी गेलीच नाही आणि त्या मॅनेजरचं लेटरसुद्धा त्याच वेळेस येतं. तेव्हा अर्जुन ते वाचतो आणि त्याला तो खूपच मोठा धक्का बसतो आणि प्रचंड चीडसुद्धा येते. म्हणजे आता हिने कॉलेजच्या नावाखाली सिनियरकडून हजारो रुपये उकळले असतील. काय म्हणावं तरी काय या पोरीला. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.